महिला दिवसाच्या पूर्वसंध्येला होप फाउंडेशनच्या वतीने महिला मेळावा तसेच फूड फेस्टिवलचे आयोजन गोंदिया येथील सुभाष शाळेत करण्यात आले। या निमित्ताने बचत गटातील विविध महिलांनी येथे स्टॉल लावून महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या सुप्त गुणांना वाव देत विविध खाद्यपदार्थ तसेच महिला उपयोगी वस्तूंची प्रदर्शनी लावण्यात आली आहे। त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा या निमित्ताने येथे करण्यात आले। या प्रसंगी महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाने येथे महिलांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले। या प्रसंगी विविध डॉक्टरांनी सुद्धा येथे महिलांसाठी त्यांच्या आरोग्यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे। ती रोगांसंबंधी जनजागृती व्हावी या उद्देशाने सुद्धा महिला डॉक्टरने सुद्धा महिलांना होणाऱ्या रोगासंदर्भात मार्गदर्शक माहिती प्रदान केली। खूप फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर माधुरी नासेर। मी डॉक्टर माधुरी योगेश नासरे, मी होप फाउंडेशनची अध्यक्ष आहे। होप फाउंडेशन हे महिलांसाठी सशक्तीकरण करून त्यांना प्रोत्साहित करणं, त्यांना मंच देणं आणि त्यांची प्रगत समाजामध्ये त्यांना स्थान देणे हा एक मुख्य उद्देश होप फाउंडेशनचा आहे। त्या माध्यमाने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। ते बचत गटाच्या महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणे, मानसिकरित्या सुद्धा सक्षम करणे यांच्या माध्यमातून आम्ही आज होप फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत। ते इथे आता स्टॉल लागलेले आहेत आणि इथे 50च्या जवळ आजचे स्टॉल आहेत आणि आता संध्याकाळी खाण्यापिण्याचे स्टॉल अजून लागणार आहेत वेगळे, कारण आता सकाळपासून जे अन्न आहे ते संध्याकाळी खराब होऊ नये म्हणून काही स्टॉल आता संध्याकाळी लागणार आहेत। आज होप फाउंडेशन आणि डॉक्टर माधुरीताई नासरे आणि त्यांच्या टीमनी आज हा इतका मोठा महिला सशक्तीकरणाचा आयोजन केलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे। आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांना जो आज रोजगार मिळतो आहे आणि त्या महिला खरोखर सक्षम होतात आहे, त्यांच्यामध्ये एक उत्साह येतो आहे, त्यांना एक प्रेरणा मिळते आहे। त्यामुळे 8 मार्च निमित्त हा खरोखर एक खूप चांगला स्तुत्य उपक्रम आहे। त्यानिमित्त मी संपूर्ण बचत गटाला, नासरे मॅडमला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा देते आणि अभिनंदन करते। पुढेही त्यांनी असेच प्रोग्राम घेऊन सोबतच त्यांनी एक डॉक्टर्सचा कॅम्प सुद्धा आयोजित केलेला आहे की तो महिलांना त्यांचं मार्गदर्शन मिळेल आणि आजच्या महिलांना एक फार जरुरीचं आहे कि डॉक्टर द्वारे त्यांना मार्गदर्शन मिळावं। त्याबद्दल मैडम को खूप अभिनंदन, धन्यवाद। द्वारा ये कार्यक्रम हम लोगों ने लिए कि महिलाओं को जो अभी 8 मार्च को जो महिला दिवस है तो हम लोगों ने सोचे कि उस दिन तो बहुत सारे लोग प्रोग्राम रखते हैं, लेकिन हम प्रोग्राम रखकर करेंगे क्या, लेकिन महिलाओं को अगर रोजगार मिलता है और उनसे उनकी आर्थिक उन्नति होती है, हम लोग ऐसे प्रोग्राम और भी लेंगे। और इसलिए मैं माधुरी मैम का धन्यवाद करती हूँ कि उन्होंने हम लोगों को भी इन्वॉल्व किया और इन लोगों को आर्थिक रूप से संपन्न करने के लिए यहाँ पे स्टॉल लगवाए और बहुत धन्यवाद मैम का। यहाँ पर सुभाष ग्राउंड में, सुभाष स्कूल मैदान में अपन माननीय होप फाउंडेशन की अध्यक्षा नासरे मैडम, माधुरीताई नासरे मैडम, इनके तरफ से यहाँ पर बचत गटों का मेड़ावा रखा गया है और इसकी संकल्पना मैडम ने हमको दी और हमने इसको बहुत अच्छे से उनके सपोर्ट से किया है। और जो सावित्रीबाई फुले ने महिलाओं को सशक्त किया है और स्त्री शक्ति को सशक्त किया है, उसी श्रृंखला में अभी नासरे मैडम भी महिलाओं के सशक्तिकरण के लिए आगे आने के लिए होप फाउंडेशन के तरफ से मजबूत करने के लिए होप फाउंडेशन को 5000 महिलाओं का संगठन तैयार करने के लिए यहाँ पर बचत गटों का मेड़ावा लगाकर अपना एक प्रोत्साहन सबको देकर बचत गटों के रोजगार के लिए मेड़ावा रखकर सभी को सशक्त करने के लिए जो कार्य हाथ में लिए है उनको हम खंडे से खंडे मिलाकर करेंगे और सभी महिलाओं को सशक्त करके उनका जहाँ भी अपन कुछ करते हैं उनको बुलाकर उनके यानी मन को, यानी जो घर में रहकर वो जो कर नहीं पाती वह बाहर निकल के करेगी और हमेशा करेगी, वो सशक्त हो जाएगी तो हमको भी अच्छा लगेगा। हम उनके लिए मेहनत करेंगे और वो अपने लिए मेहनत करेंगे। और जो नारी शक्ति है वो सब पे भारी है, ये तो सभी को पता है। और नारी को जो सलाम करेगा वही अपना नाम करेगा और अपने नाम के लिए नारी ने आगे आना चाहिए और आगे आकर सब कार्य करना चाहिए। इतना ही कहकर मैडम से धन्यवाद और अभिनंदन करती हूँ।